अशाच गावाकडच्या करामती बघण्यासाठी आणि पोट धरून असण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। मग आता काय कमी रेटवलं का? दार कशासाठी पण दार लावून घे। अहो एवढे नवीन कपडे घालून कुठं चालले? ए सगळे काम उरकलेले, आम्ही चांगल्या कामासाठी चाललेलो आहे आता। या घरचे काम कोणी करायचे? ए नाना म्हणते मला, नाना बाकीच्या लोकांसारखं नाही वागणार मी। ते जर आधी भांडे घासणार असेल तरच मी धुणं धुणार, आणि ते जर धुणं धुणार असेल तर मी आधी भांडे घासणार। आपला नानाचा पॅटर्नच वेगळा आहे। हा राहिला विषय झाडायचा, तो मी तिथून आल्यावर झाडीन। येऊ का आता? हॅलो, बोल ना। काय रे? आम्ही सांगितलं तुला, दोनदाच सांगितलं मी फोन करू नको। अरे मी नाही येणार कामावर आज। हा नाही म्हणल्यावर नाही येणार, ठेव फोन। लोक वैताग काय वैतागलं? वैतागलं नाही तर काय रे? तुला काय आता काय झालं? काय बोलावं ना तुला आता? झालं काय पत्ते तसं? आज का बरं कामावरून घरी राहिलं? आज मना नाही, इच्छाच नाही राहिली कामावर जायची। उदास उदास वाटत का बरं? एकटं हा काय पाहिजे नेमकं? काय झालं नेमकं? तुला 50 बारा सांगितलं पोरगी पाय नुसता पाहतो काय पाहतो तू? अरे पाहू ना, परत पाहू, जाऊ कधी जाता येईल, त्याला काय लागत तरी। तो आज आता म्हणतो मोठं झाल्याशिवाय लग्न नाही करायचं। अरे पण नाना मी 28 वर्ष झालो। अरे तू म्हणतोय 28, पण दिसतं ना तू 50 दिसायचो ना पार। पाहणार तुला पोरगी, काळजी नको करू। कधी? मोठं झाले। तुला एवढं म्हणलो, मला कशी चालन, हां आंधळी लुळी पांगळी पण पोरगी पाय। 2 लेकराची असली तरी चालन रे। चालेल मग, तर मग बघणार। अरे नाना फक्त तिथं गेलो काही बोलायचं नाही, व्यवस्थित। अरे तू म्हणन तसं मी ये शब्दाच्या पुढे आहे आजपर्यंत। का बायोडाटा माझ्या मोबाईल मध्ये पाय, ये पाय। अरे तू नुसताच संघ घेऊन हिंडतो, तू दाखवतो रे कोणाला? नाही पुरीच्या बापाला आजपर्यंत फोटो दाखवला रे माय। आपल्याला आता 2-3 दिवसांनी तुला घेऊन जातो। कधी जातो तुला उद्या परवा, 2 दिवसातच घेऊन जातो। बाय मी आता कामून घरी या। बरं चल उद्या घेऊन जातो। उद्या घेऊन जातो, उद्या सुट्टी टाक। माझे काटे भाऊ, तुला ती मान्य आहे का? मागच्या सारखा घोटाळा झाला नाही पाहिजे तुझा। नाही अजिबात नाही। नाना काय घोटाळा केला तेवढं सांगा ना त्याचा। घोटाळा हिने मागच्या वेळेस असा केला, या पितरना आम्ही तांब्याच्या वाडीला मुलगी पाहायला गेलो। हा जवळच गेलो। हा तर तिथं आतमध्ये त्यांनी पाहुणचार केला चांगला। पोहे खाऊ घातले, गावरान तुपाचा चांगला शिरा खाऊ घातला, आणि हिने याला घरी दूध काला खायची सवय, आणि तिथं जेवण चांगलं मस्त बाकी केल्यावर तिने सरीभर पाणी प्याला। सरीभर पाणी प्याल्यावर त्याचं पोट फुगलं, डंबरल्याहून झालं, आणि डंबरल्याहून झालं मग तो, आणि सगळं विषय संपत आला तर ढळायचं तर तेवढं हा म्हणतो, हळूच आवाजात म्हणतो, नाना मला पोरी संग बोलायचं, एक शब्द बोलायचं आहे। तर मी त्यांची परमिशन घेतली, तर ते म्हणे बोला, म्हणे जा वर गच्चीवर जाऊन बोला। तर हा तिथं गेला, तिथं वर गेला, ते 2 जण। आता हिने याचं पोट डंबरलेलं, याला जे बोलायचं ते राहिलं बाजूला। याच्या डोक्यात फक्त काय जागा कुठं सापडून लगवीची, म्हणून हा गेला गप्पन बोलला। तिचं तोंड तिकडं होतं, तिकडून यो पाठीमागून म्हणतो, असा हात करून म्हणतो, मला तुमच्या लगवीची जागा दाखवा। हिने म्हणायचं ना का मला बाथरूमची जागा दाखवा लगवीसाठी, हा तिथं जाऊन म्हणतो का मला तुमच्या लगवीची जागा दाखवा। तिथंच घोटाळा झाला ना। लगेच जे मोठीने आरडली, जे दरवाजा लावला, जेव्हा आम्हा दोघांना बदडू घेतलं, लय हल्लं म्हणे। मला तर पार काळी निळी पाठ केली, याची फक्त निळीच केली, कारण हा ऑलरेडी काळा आहे। तुम्ही सांगा आता दादा, याला पोरगी कशी पाहिजे? जाऊ दे आता, एवढं वेळ द्या सोडून, जा तुम्ही त्यांच्या संग। जायला जाऊ, पण याला जे सांगितलं तो करीत नाही ना काम। ज्याला सांगितलं का शांत बसून राहायचं काही ठिकाणी, तर शांत बसत नाही। काय चुकी होती नाना? नाही काय चुकी होती? काय तर आता तू तिथं गेलो, सांगायचं काय होतं तुला, मग स्पष्ट भाषेत सांगायचं ना। मला तिकडं तिनं विचारायचं ना मला, म्हातारी कुठे? हा म्हणतो मला लगीची जागा दाखवा। अहो दादा, आम्ही कसा तरी जीव मुठी धरून गावात पळून आलो,
आता तुम्ही सांगा कशी पोरगी पाहिजे. जाऊ दे, एक वेळेस जा, अजून एक वेळेस जा. आता तुम्ही म्हणत्या म्हणून आता त्याला एक परत चान्स देऊ आपण. तेच करू आता. एक वेळेस जा कुठं. नाही खरंच पा एकदा पाच मला तुम्ही करू एकदा एकदा. ए सुनील, काय रे? अरे ये इकडं काम आहे जरा ये. अरे काम चालू आहे मा. अरे ये जरा ये काम आहे थोडं 2 मिनिटं ये इकडं. बर बर आलो आलो. ते यायला आज काय भानगडी काय नाही. रोज किरण सुन्या सुन्या म्हणतो ना, आज सुनील म्हणून राहिला. काय भानगडी जाऊन पाहावं लागतं नेमकी काय भानगडी. लय नटून थटून आला आज. आईला काय नादी लावितो काय नाही. काय चाललंय? काय नाही काकू, कंपनीत एक नोकरी होती. मॅनेजर म्हणला एखाद्या पोरा गावातला. मग आलो, मला नेवा सुनीलला आपल्या गाव. नोकरी चांगली तिथं गावात तरी राहिला आता. कुठं? ते नगरला यायचं आपल्याला काम नको आहे. भाऊ, बरं आहे आपलं इथं गावच. मी नाही येत भाऊ. अरे चल, तिथे नोकरी बिक लागली तर कोणी पोरगी देईन, लग्न होईल, सगळं सुरळीत लागल. हा पोरगी म्हणलं तर मग भाऊ भाऊ, काकू मग तरी काहीतरी पाय आता करू कमीत विचार. कमी. आता काकूचं वय झालं, तू चल, लग्न होईल, नोकरी लागेल, काय सगळं करू मग होईल. आई? बरोबर आहे त्याचं. बर बर मग काय करतो मग, येतो काय? बर बर मग आवरा लागन मला. येतो काय मग? हा येतो ना येतो ना. बरं नेऊ काकू त्याला मग. हो. बरं मग आवर लवकर, चल मग. बर बर आवरतो एक 5 मिनिटात फक्त. आवर लवकर, जाऊ आपण लगेच, आवर. चला सोन्या लवकर, टाइम झाला पावसा पाण्याचा, लांब जायचं आपल्या एकतर. बर बर आलो आलो. आई काय? येतो हा. काय चल लवकर राहा, टाइम झाला पावसा पाण्याचा. चल आता निघायचं घरी. आपण काय करू, गावात जाऊ, देवा दर्शन घेऊ बरं आणि मग चालेल, निघू. तू म्हणा तसं चालेल. निघायचं. तिथं नाना दिसतो राव. चल नानाला भेटू ना 2 मिनिटं. आता एवढी आनंदाची बातमी नानाला सांगायला नको का आता? आता नानाची. मग नाना सगळा कार्यात असतो, नाना सांगा. पोरांनो, काय नाना? काय झालं नाना? सुटा बुटात काय भानगड आहे? हा काय नाना, नोकरी लागली. मोठ्या नोकरी लागलो. हा का? मोठ्या कंपनी कामाला लागलो. एसी मध्ये नोकरी आहे. एक नंबर काम झालं. आता बघ बक्काळ पैसा. हा ना, हा बरं झालं भारी झालं बरं का. नोकरी आहे नाना, नोकरी ना, एसी मध्ये नोकरी हा ना? आहे. 4-5 पोरं हाताखाली कामाला आहे. अरे वा आणि लय सोपं काम आहे. हा का? म्हणजे काहीच फक्त नाही फक्त नाना. इकडच्या फायली तिकडे करायच्या, तिकडल्या फायली इकडे करायच्या. एकदम मजेत काम आहे. भारी काम भेटलं गाड्या तुम्हाला आता पोरांनो. आणि पगार पाणी चांगलं आहे एकदम. हा ना? पगार पाणी एकदम दाबून पगार आहे आणि सोपं काम आहे. याला म्हणलं चल जाऊ आपण, तुला शहर नेतो, नोकरी बिकरी मस्त कर, लग्न बिग्न जमल कस तरी. नाही आता आणि इथं घरावून तरी काय बरं झालं. आता काय तुम्ही कामाला लागले ना, आता बरं झालं. आता एकाचं मार्गी लागणार आता. बरोबर. लय भारी पोरं, माझ्या मनाला खूप आनंद झाला. बर येऊ ना. येऊ काय मी. अरे येतो हा. काय पिढी हो आताची. हा पहिले पिढी दर्शन पायाखाली स्वर्ग दिसायचा, आता यांचा कमरा पैसे स्वर्ग आला. हा आता याच्यावर तर कुठं जातो स्वर्ग काय सांगता येतं. हे बघ बरं झालं पोरांचं ते मार्गी लागले. आता त्यांचं काहीतरी पाहावं लागेल. काय ना त्यांच्याकडे पाहावं लागेल पाहावं लागेल. तू 8 दिवस झाले मला बोलल्या ताप्यात येतो. उद्या पुरगी पाहायला जाऊ, उद्या पुरगी पाहायला जाऊ. हा अरे. 8 दिवस झाले गॅरेज बसून नाही गेलो मी नाना. तुला मागं हिंडो तुम्ही. आणि ते तुझं पोरं पण आले नाही ते तर तुला पोरग किती म्हणतो का त्यांना ते त्याच्याकडे पण पाहावं माझे लागेल. पोर आहे, तू पण आहे. तुझं पाहणार त्यांचं पाहणार, एकेकाचं पाहणार आहे. मला घेऊन सगळेच चल आता तळपाचं. तू. जमन तुला पण नेणार आहे. चल नाना चल. निघायचं. यावर सुन्या तुम्ही सरले बोंबला तर नुसतं नोकरी अरे दार. काय बोलला तू म्हणे तर कंपनीत आहे ना. आता इथं कुठं आणलं तू? अरे हेच आपलं ऑफिसचं काम चालू आहे. हे काय ऑफिसचं काम चालू आहे आपल्या? आता हे आवरलं ऑफिसचं आता मी सर्विस बोंबला देऊन आपलं ताण खातो घेणार. काय भाऊ हे लय अवघड काम केलं राव. माझ्या इज्जत जायचे काम आहे राव ही. त्याला काय करायचं, तुला आपल्याला माहितीये आपण इथे काम करतोय. गाव करायला काय माहिती कुठं काम करता काय नाही. हे पण खरं आहे तो. तुला काय करायचं तरी आपल्याला फसवलं माहिती पण तू मला. आहे. काय फसवलं आज? तुला म्हणलो होतो आपल्याला 30,000 रुपये महिना आहे. 30,000 रुपये महिना हा नाही, 600-700 रुपये काय भेटतो इथं. कसा काय ना? तू म्हणे चांगली कंपनी आहे.
तू तर म्हणला होता लय इसी मध्ये काम आहे, लयशा टेबलवर बसून काम करायचं आणि या फायली इकडे द्यायच्या त्या फायली तिकडे द्यायच्या आणि इथं काय रे माझ्या डोक्याला घेणं द्यायचं, मला तर लय बोर झाला यार. अरे काय एवढा मोठा इशू लिहितो का एवढा कुठं म्हणे तो आता खाली लय 4-5 जण आहे म्हणे कामाला. 2 3 4 5 हे 5 जण आपण हे कामाला. कायचे माझ्या हाताखाली, मीच त्यांच्या हाताखाली कामाला आहे. आपण 5 जण आहे ना, आपण तुला 5 जण म्हणलं होतं ना तुला मी. तू तर घरी आईला म्हणे का फायली द्यायच्या इकडे द्यायच्या आणि फायली 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 म्हणजे हे पाट्या टोकऱ्या त्याच्या मिस्त्री आता काय धर, ही मिस्त्रीकडे ही फायली मिस्त्रीकडे धर. हा उठ टाक रे, नवीन पोरं आणला काय कामच नाही हो. समजा मिस्त्री सबोधून घ्या, नवीन आहे, उद्या आणूच नका करीन काम तो करीन काम. नाही नाही, उद्या आणूच नका. चल भाऊ, लय तापत आहे मग करते मिस्त्री. चल चल जाऊन दे आपण. मला नाही जमायचं हे काम भाऊ. अरे हेच आपलं ऑफिस आहे, हे बघ काय इथे ऑफिस? busy तू सगळ्याचं बस होणार तर सगळ्याचं म्हणे मध्ये. फक्त टेबलवर बसून खुर्चीवर बसून काम अरे मग करायचं. इथं टेबल खुर्ची लागणार आहे ना, आता इथं टेबल खुर्ची हे कधी CBC लागायची, एकदम भारी कधी काम आहे काय? इथं. हा आशेने कोण पुरी आपल्याला द्यायचं. उद्या मला बाहेरगावी जायचं आहे. या पूर्ण काम व्यवस्थित लक्ष ठेवून पूर्ण करून घ्यायचं आहे. कुठल्याही कामात हलगर्जीपणा होतं कामा नाही. भिंतांचं एकदा चौकट उभी केली का मग लिंटर लेवलपर्यंत काम होऊन जाईल. मग नंतर त्याच्याकडून स्लॅब वगैरे टाकून घेतो. काय मिस्त्री कुठपर्यंत आलंय काम? काम चालू आहे ना साहेब, इतक्या हलगर्जीपणा चालेल का काम? चालू आहे ना, दमादम चालू आहे, काम होऊन जाईल. दमाने नाही, आपलं फास्ट काम झालं पाहिजे. होईन होईन साहेब, होऊन जाईल ना. पोरं सगळे काम करतात का हो हो, काम करतात व्यवस्थित सगळे? हा व्यवस्थित व्यवस्थित. बाकीचे कुठे आहे कामगार? बाकी काय ना, बाकीचे आहे ना. कुठे गेले बाकीचे कामगार? ते पाणी प्यायला तुझं गेलं कुठे आहे लक्ष नेमकं? पाणी प्यायला गेलं असेल साहेब ते. काय पाणी प्यायला गेले किती दिवस झाले काम चालू आहे? आणि होईन होईन, आपल्याला 2 दिवसामध्ये स्लॅब पडला पाहिजे, अशा पद्धतीने काम झालं पाहिजे. हो, नाही होऊन सगळं. जाईल साहेब, होऊन जाईल. चला पुढचं कुठं आहे काय बाकीचं? माझ्या बहिणीचं पाहून घ्या. बाई. किरण बस खाली. थांब हे, आता नको खायचं थांब. अरे कोण नाही येत, बस खाली. ठेकेदाराचा टाइम झाला, थांब 2 मिनिटं थांब. अरे कोण नाही येत इकडे. अरे ये, मी सांगतो ना तुला, ये इकडे बस. जाऊन दे बघ. हो ये. कुठल्याही प्रकारची कामात आहे काय होता कामा नाही. अजिबात नाही म्हणा. आपल्या सगळे कामं झाली पाहिजे व्यवस्थित. स्लॅब लेवल करून घेऊन. हे असे काय हे कामगार आहे? हे कोण आहे? हे तो नवीन मुलगा आणला ते, कोण आहे हा? नवीन आणला. हे मी आणला सोबत हा. हा कामाला आणला का? आपल्या कामाला लावायला आणला आपण? नाही ना मालक, मी काम करतो ना. मग असे कामं चालतात का तुमचे? 5 मिनिटं अशाने कामं पूर्ण होतील का आपले? मला ते सांगा तुम्ही. 5 नाही मिनिटं नाही बसलो होतो. करीन, नवीन आहे तो, नवीन आता आहे. मी 1 तास झाला येतोय बघतोय, केव्हा धरून कुठे कामगार बघतो ते नाही, दिसायला नाही, तयार नाही, नाही. असे गप्पा मारत बसले, नाही, त्यांच्या हातची आता हाजरी चालू करून टाका. होतं, आता 5 मिनिटं. हे असं होणार नाही, चालणार नाही. मला नाही. 2 दिवसात स्लॅबचं काम पूर्ण अहो, झालं जर मालक पाहिजे. नवीन आला सोबत आणलेला आहे तो. तो नेहमी कामाला आणला का? कामाला लावायला आणला आपल्याला? करीन तो आता थोडं समजून घ्या थोडं. हे एवढ्या असं वेळेस चालणार नाही अजिबात. मी लय कामाचा आहे अहो. एवढ्या वेळेस जाऊ जमणार द्या, नाही अजिबात. एवढ्या वेळेस जाऊ द्या बरं का. हा? एवढ्या वेळेस जाऊ द्या. चला बाकीचं घ्या उरकून पुढचं. स्लॅब लेवल करून टाकू. हे काम पूर्ण झालं पाहिजे. 2 दिवसामध्ये सगळे काय? हॅलो, कोण बोलतोय? नाना आहे काय? हा लय ओळखलं बघ आता मग आवाज. हा तिकडे गेले तर लय मोठे झाले, तुम्ही मोठे माणसं झाले क्वार्टरदार. असं नाही होणार नाना, थोडंसं कामाची घांगशी चालू होती, मग त्याच्यामुळं जाय बाहेर ये घरी, आणि थोडेसे 5-6 कामं चालू असल्यामुळे तिकडे लक्ष होतं. परंतु 2 दिवसापूर्वी आम्ही तुमचं ध्यान काढलं होतं नाना. का बद्दल? काय नाही, आता मुलगी लग्नाला आली आपली, मुलीची सोयरीक जमवून वगैरे म्हणलं नानांना फोन करून सांगावं आपण. आता तुम्ही कायम आता तुमचं कामच ते इकडे तिकडे फिरत राहता, काहीतरी थोडंफार आपल्या मुलीसाठी एखादं चांगलं सर्व्हिसवालं स्थळ बघा. बर अवश्य बघणार, अवश्य. चला कळवा मग फोनवर, नाही तर मग डायरेक्ट बघायला या किंवा कधी आधी फोन करा, कसं करायचं बघा तुमच्या हिशोबाने. हो नक्की. करू का बंद? हो पोरांना फोन करायचा राहिला, त्याला पोरांना फोन करावा लागेल. आता ते पोरांचं त्याला ते मार्गी लागलेले, एका चांगलं होऊन तरी जाईन एका फरचं. तानाची निस्ता जीवाला भाऊ ताप आहे भाऊ करणार. फोन आला बघ कोणाचं नेमकं कामाच टाइम आला. मी हे यार सुने नानाच फोन आहे ना, ये इकडे, हे इकडे लवकर ये. नानाला गावात माहीत झालं ना आपलं आम्ही इकडे काम करतो म्हणून. नाही काय नाना? अरे काय करू राहिले? फोन उचले ना, काय व्हाय ना?
नाना आता तुम्हाला माहिती आहे आता इथं मोठी कंपनी आहे इशित काम राहतं फायलीचा जादा लोड झाला यावेळेस आता अरे वा 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 चांगलं काम करू राहिले गाड्या मग तुम्ही तर कसं आहे ना आता एवढं पगार जादा आहे पाणी जादा आहे तर कामं जादा आहे नाना इथं हां मस्त चाललं आहे आमचं मजेत एकदम अरे सुन्या कुठे सुनील तो आहे ना काय हा तो आहे ना इथं फायली द्यायला गेला फायली देतो तो साहेबाच्या अरे आला 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 थांबा थांबा आला आला हां बोला बोला हा बोल ना नाना काय म्हणतो अरे तुला वेळ आहे का पोरगी पाहायला जायचं आपल्याला हा जाऊ ना नाना लगेच अरे थांब ना कुठं चाललं की थांब बस बस खाली अगोदर अरे अगोदर कामधंदे पूर्ण करू दे अरे काय काय लय काय गडबड काय चालू आहे तुमची काय नाही हे ऑफिस मध्ये बसेल होतो मस्त पैकी एसीच्या हवेत हा तुझ्यासाठी स्थळ पाहिलंय मग ये मग तुला वेळ कधी आहे जाऊ ना नाना आपण मग उद्या जमान का तुला याला उद्या हा जमन नाना लगेच जमन ना नाही नाना थांबा थोडं लोड आहे जरा नाही जमन ना नाना जमन काम जादा आहे नाना जमन नाना जमन उद्या जाऊ आपण बर जमन जाऊ आता पोरगी पाहिजे म्हणल्यावर बर बघ उद्या तयारीने ये बर घ्या काळजी घ्या बरं का येतो आम्ही हा अभिनंदन बरं का तुला म्हणलं होतं ना मी तुला म्हणलं होतं आला बोलू दे तू बोलला होता तू कामाला आला तो फायदा झाला की नाही तुला म्हणलं तो लग्न जमून आल्यावरती जमलं की नाही लग्न नाही ना अजून कुठे अजून जायचं जमलंच म्हणा दादा आपण एवढं शेअर येशील कामाला एवढा पगार पाणी 5-6 लोक हाताखाली कामाला आपल्याला मग फायदा झाला की नाही पण तू येशील ना उद्या माझ्या संग मग आता यावंच लागणार आता बरं चालेल ना आता आपल्याला लवकर आवरून जावं लागेल पाट्या आपल्या फायली आपल्या उचलायच्या तेवढ्या नाही आता चल आता फायली उचलला आता नाही माझ्या नाही आता आपण टपकन आवरून घेऊ हा. उद्या जायचंय आपल्याला पुढे पाहायला उचल लवकर लवकर जाऊन टाइम झाला नाना थांबला की वाट पाहत तिथं हा आवरलं चला बरं आलो जोडीदाराची हा का गाडीच भेटाना कोणाची काय करणार काय नाना मग बरं आहे काय कवाचा फोन करतोय याई ना काय ना म्हणण्यावर चला लवकर पाऊस लागला मग थोडासा हा का? थोडं थांबून घेतलं जरा जादा पाऊस आला होता निघायचं का मग बरं नाना? आता लगेच निघू आपण चालेल ना पण ते 3 रीन काय कसं करायचं आता मग तो आक्षेप हो ना आपण तो गावातला गोरा आक्षेप अरे बाबा तिने परत गोंधळ केलाय घोटाळा केलाय त्याने काय घोटाळा केला आता काय घोटाळा केला परत नवीन काल उद्या येणार आहे त्याला परत पाहुणे पाहायला संक्रापूरची शंकरापूरचे हा आमच्या अगोदर तिने डाव साधला हो झालं काय का तिने मला त्या इथं फाट्यावरच ते संक्रापूरचं ते आपला रामाभाऊ ना हा त्या भेटला बर त्या संग 2 शब्द बोलला बर आणि ते निघून गेला बरं. पण त्याच्या एका घोटाळ्यामुळं ते आलं ना माझ्यापाशी म्हणे नाना तेवढं आपल्याला तो इंग्लिश बोलला म्हणे आणि आपल्याला दुपारचा टाइम काय इंग्लिश बोलला असा नेमकं? नेमकी नाना तू म्हणे येऊ का मामा गुड नाईट दुपारचा गुड नाईट गुड नाईट कशी काय विषय मग त्यांना असं वाटलं का इंग्लिश बोलला पोरग म्हणजे शिकलेलं पोरगं शिकलेलं आहे म्हणे मग त्याच्यामुळं म्हणे मग नाना आता तेवढं स्थळ पाहावं लागत म्हणे आता ते मला उद्या येणार आहे आणि आता उद्या ते घेऊन जायचंय ते तेवढं पावा आता अक्षय आपल्याला उद्याचं उद्या पाय पण आधी आपल्याला इकडे जायचं ना चला मग त्याला बोलून घ्या ना मग बरोबर त्याला मी बरं, फोन बरं. लावतो एक फोन लाव, मिनिट. फोन लाव. लगेच फोन फोन लाव. लावतो लगेच म्हणा टाइमपास करू कोण नसतं हॅलो हॅलो अरे आकाश कुठे आहे अरे आपल्याला मुलगी बघायला जायचं होतं अरे मला अरे तुला बघणार आहे नाना बरं ये लवकर आम्ही फाटीव तुझी वाट बघतोय चालेल येऊ राहिला नाना ये म्हणा लवकर चाल हा लवकर येऊ राहिला 1-2 मिनिटात येई ना आला तेव्हा आला काय इतर वेळ फोन करायला येत नाही ना आता पोरगी बाजूला लगेच आला लगेच उतरवलं झालं लगेच चाल पण घे, बरं, आवर. बरं चला आता गाडी लावी आपल्याला गाडी जायचंय. पाहुणे वाट पाहू राहिल्या लाईत गाडी मी हा लाव पटकन चाल गाडी लाव बस गाडीत लवकर जायचा टाइम झाला आपल्या हा ना उशीर झालाय भाऊपाडला दुसरी गाडी लाईत इथं. हा लाव पटकन चाल चल लवकर जायचं गाडीत बसा चला चला घ्या बसून ये इकडे माग चल बस बस अरे बस. पोरगी मला बघायची ए अरे नवर देवाला पुढे बसू दे ना बस 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 मी आहे ना तू पण मस्त नवर दे पण आता नवर तुला ह्या पुढे बसू दे ना आता उद्या तुला पुढे बसू हॅलो माझा कालवारा झाला का रे तू काय माझा कालवार आहे तो कलवर हॅलो. अगोदरच कोण आहे
अरे नाना काय असं दम, दम, मोठं दम. मोठं थोडं दाखवणार तुम्हाला. लयच मोठे सासरवाडी बसून या, लयच मोठे सासरवाडी. जमल्यावर मग आपलं ठरल्यापर्यंत पार्टी भेटी द्यावं लागेल मग. लय तगडी पार्टी काय नव्हतं. बंगला पाहिजे केवढा मोठा. भारी हां वरांनो मला पुढे जास्त काही बोलू नका बरं का. राम राम पाहुणे या. राम 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 राम. राम राम पाहुणे. राम राम राम. या बसू घरात. वहिनी पाहुणे आले. बसा पाहुणे बस. होणार आहे पाहुणे काय कार्यक्रम होणार आहे, नको काळजी करू, सगळं होणार. दिदे पाणी आण. नानाचा आशीर्वाद बाकी काय दुसरं. पाहुणा तिला एखादी बहीण असली तर तुझं पण पाहू मात होऊ द्यायची. माऊली शेट दिसा ना. ते जरा थोडे बाहेर साईटवर गेलेले येतील. जर टाइम लागणार असेल तर मग आपण मुलगी पाहायचा कार्यक्रम केला असता. तुम्ही म्हणत असले तर करून टाका सुरू. हा ते आल्यावर वहिनी चहा आणा. पाहुणे मुलगा कोणता आहे? मी काय काम करतो मुलगा? मुलगा आता पण कामाला आहे, माझ्यासोबतच कामाला आहे. चांगला पगार पाणी चांगला निघाला आणि मस्त करतो होता की लोक कामाला जायचा आणि बसून काम एसी मध्ये एकदम. आता मी घरी होतो बाबा, त्याला म्हणलं चल कामाला माझ्यासोबत. कामाला एकदम कामाला चांगला आहे, भूतपूर्व एकदम आणि काम एकदम प्रामाणिकपणे करतो. पगार पाणी चांगलं आहे. पगार त्याला लाख पगार आहे आणि चाट होऊन आता 30,000 रुपये त्याच्या हातामध्ये पगार महिन्याला. आणि भारी मुलगा स्वभाव चांगला आहे आणि चांगलं चालू आहे. कोणाचं एकदम आरामशीर चालू आहे. आता तेच म्हणा कोणा स्थळ पाहू चांगलं देऊ असं इच्छा आहे म्हणजे. ओढू ना. वर्गा निर्व्यसनी हा. सुपारीच्या खांडाचं सुद्धा त्याला व्यसन नाही. चांगली गोष्ट आहे हा. ना. निर्व्यसनी, चांगली गोष्ट ना आहे. मला पण येस नाही बरं. हा तो पण बघणार तुझं पण. नाना पोरगी कधी दाखवणार? पाहुणे हे काय लगेच कार्यक्रम चालू करून पाहुणे तेवढं करा. मग आता माऊली शेट यायचं येऊच तर मग तेवढा कार्यक्रम घ्या पूर्ण करून. घ्यायचा करून तू. हो करून घेऊ तेवढं. घ्या हो, चालू. करून घेऊ. दीदी तिथे बस नाही. सांग ना. हा होईल तुझं करणार तुझं. एकदम काय नाही घ्यायचं. नाना शब्द दिलाय ना फिरवून सगळ्या गावात. तो पाहिजे म्हणतो ना याच जमाना आली का माझा मुलगा माझी मी म्हणत तो नाही माझ्याच नंतर माझं नंतर तो 3 नंबर. बा नाव विचारू द्या मला आता मुली. बरं मुली तुझं नाव काय? अक्षदा. तुझं शिक्षण काय झालेलं आहे? डिप्लोमा. मामा कुठले? राहुल. मुलाचं शिक्षण किती झालेलं आहे? मुलाची डिग्री झाली आहे. मुलाची इंजिनिअरिंग डिग्री झाली. हो डिग्री झाली. चला पा माऊली शेट कुठपर्यंत आले ते पान तेवढं. येतो मी माऊली भाऊ कुठं आले पाहुणे. हा पा हा ना. लवकर हा बघणार तुझं पण बघणार. ते थांबणारे जरा तुला माझं आहे याच्यानंतर माझं आहे नंतर मग तुझं 3 नंबर. हा ना मी तुम्हाला काय म्हणलं आता मी तुला काय केलं? तुला दाखवणार आहे. मोठा आहे हा आहे नंतर 2 हा, नंबर. मग याचं झालं का पाहू मग नंतर. 3 नंबर कसा हा लागतो? पाना. नाही भाऊ मोठा लहान मला पावा आम्हाला. आता ते अरे पाहू म्हणत दे. होतं याला आणू नका बरं. अरे आधी माऊली शेट अरे येऊ तुझ्या द्या. आजीने काय सांगितलेलं आहे मोठं झालं तुला लग्न नाही करायचं. अरे मस्त मोठा झालो आता. नाही आजीने सांगितलेलं त्या नाही प्रमाणे. ना 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 उद्या तुझ्याकडे जायचं इकडचं पाहून जाऊ जाऊ जाऊ. ना ना मी तुझ्या भरोश्यावर आलो इथे. शांत बसा पाहुणे येऊ राहिले. अरे पाहुणे येते. झाले पाहुणे. ते पाहुणे येते. पाहुणे येऊ राहिले. ना ना पाय बरं का तुझ्या भरोश्यावर.
माऊली शेटाई नमस्कार नमस्कार. काय नाना कौश आले? या बराच वेळ झाला आता तुमचीच वाट पाहत होतो. कार्यक्रम सगळं आटपला. आता म्हणलं चला आता तुमची वाट बसा. चहा पाणी झाला का? हा झालं झालं चहा पाणी झाला पोहे झाले. हो काय आता बरं वाटलं काय आता तुम्ही आता पोरगा पण काम करता चांगलं. कुठे आहे कामाला पोरं? कंपनीत आहे कामाला. हा पगार बिगार भरपूर आहे त्यांना. हो हा मग आता पोर मग त्याच्यामुळेच मग मी तुम्हाला म्हणलं चला पोर शिकलेले आणि अरे थांबा ना ते त्याचा परिचय त्यांचा संघ परिचय बर बर हा जा जा जा. तुझं पण करणार आहे तुझं पाहणार आहे. हा हा मुलाला ना 1 लाख रुपये पेमेंट आहे. बरं लय भारी पोरांचं त्याच्यासाठीच मी इकडे आणलं होतं. म्हणलं चला इथं पसंत होणार म्हणजे होणारच. कंपनीत कामला आहे पोरं? हा पोरं 1 लाख पेमेंट पोरांना. अरे वा. हा चांगलं स्थळ आणलं नाना म्हणे तुम्ही. मग आता त्याच्यामुळे आपला विषय झाला तसा. योगेश पोरं कुठे पाय रे? ना पण मला गाडीचं गॅरेज माझं. पोरं कुठे पाय आणि ते दार लावून घे. पोरं खायला पाहिजे पोरांना काय पाहिजे गरजच नाही ना. पोरं इथंच पाहून झालेले. बर बर ते दार घे लावून योगेश तू. दार कशासाठी पण दार लावून घे. दार तू दांडा घे इकडे चाल. तू दांडा घे इकडे. दार कशासाठी लावलं पण नाना मी तर पोरं चांगले पाहिले मोठमोठे 1 लाख रुपये पेमेंट कामाला आहे. 1 लाख रुपये पेमेंट त्यांना. नाना कुठं धर त्याला नाही नाही कंपनीत कामाला गावड्याच्या हाताखाली काम करते. माझा मी स्वतः इंजिनियर माझ्या गावड्याच्या हाताखाली काम करते म्हणे पोरं कामाला आहे कंपनीत. असे उद्योगांना असे तुम्ही काम करता असे सोयरीक पाहता. नाही ना पोरं कंपनीत काम म्हणजे माझं सोन्यासाराचं लेकरू तुमच्या हवाली करायचं तुमचं ऐकून त्या काढून यांना इथून. तुम्हाला हे पडतं का या गोष्टी? पळा तुम्ही. काय रे? काय ना आता काय हे असं झालं ना. अरे दुखत. मग आता काल आता काय कमी रेटवलं का हे पाय बरं. अरे तुला कमी हाणलो काय मला का पाय ना काल खुर्च्या मारल्या तिने खुर्च्या पोरात चपलाच्या स्टँडने हाणीत होता. हा का नाना हो पाय तू 2 करोड अर्जुन आले पाय. अरे बाबू कारण आले हे नाना तो गयो. अरे पुढं मी झोपलो म्हणून सांग. काल तर लय मोठा घोटाळा झाला भाऊ. काल आपण आलो पळून पण नानाला नाक्षाला तर लय रेटवलं होत्या पाहुण्यानी. नको नको म्हणून तर फार दारा लावून आणलं. नाना परत म्हणून पोरं माझ्याकडे डोकायला नाही आले. मग आता आपण नानाकडे जाऊन मग चला आपण काय करू नानाची तरी गाडी घेऊन नाना म्हणून परत माझ्या पाहायला सुद्धा नाही आली. परत आपल्याला पुरी नाही पाहायचं नाना नाही तर चल नाना घरी असलं तर नानाची गाडी. नाना ती आली बरं का. नेमकी इथं झोपेल कोणी? नाना दिसतो रे. थांब आपण उचकून पाहू. हा नानाची हा नानाची. नाना वाटत नाही रे. अरे नानाचे काय बोलतो? अरे काय काय झालं? काय नाना? अरे हळूहळू काय झालं पाय कशी विचारलं काय झालं? असा कोणता पार्ट राहिला का तो हाणायचा राहिला? कोणताच नाही राहिला. नाना पाय सफरचंद घेऊन भेटायला आले. जन ते काय काहीच नसेल आणलं. पाय बिस्किट पुढे त्यांच्या खिशानी. नाही ना बर का असं रेटवलं तुम्हाला बरं झालं तुम्ही पुढं पळून दिला होता. मला नेलं काय साठी होतं? अरे धक्का नको लावू. नाही मला नेलं काय साठी होतं काल? टोले खायला? बाबा टोले नाही. मग तिथं मी एकटं कसं काय सहन करू? नाही पण नानाला दमदार आहे. नाना एकट्याने दार लावून धरला. नाही
तुम्ही गेम केली आमची दोघांची. वाटून गेला असतं न तर वाटून घ्या सगळेजण. अरे नाना आम्ही लय प्रयत्न केला दार वाजू पण ना तू दारच उघडी ना नाना आतून मग आम्ही काय करणार. अरे भाऊ नानाने नव्हता दरवाजा लावेल त्या पुरीच्या भावाने दरवाजा लावून घेतला. अरे पण तुम्ही काय कसे सबूत नाही आणता नाना. नाही थांब, तुम्ही तर सांगायचं ना कमीत कमी. तुम्ही सावध झाले बाहेर निघून आले मग हे कॉन्ट्रॅक्टदार आमचाच मालक आहे असं काहीतरी सांगायचं ना. नाना परिस्थितीची वेळच तशी नव्हती सांगायची. तुम्ही एवढा मोठा घोटाळा केला 2 शब्द सांगायचे ना मला कानात. नाना त्याला कारण आहे, त्याला असं का केलं त्याला कारण आहे. नाना परिस्थिती अशी ना आजकाल की शेतकरी जर कोणी म्हणलं ना त्याला कोणी पुरी देत नाही. म्हणजे शेतकरी म्हणजे बाबा त्याला काही पिकत नाही काय नाही, त्याला बाबा हातावर त्याचा पोट सगळं म्हणजे समोरचा माणूस विचार करतो पोरगी देताना बाबा या शेतकऱ्याच्या घरात जरी आपली पोरगी गेली त्याचं नीट होईल का, त्याला खायला प्यायला त्याला भेटेल का, किंवा काय त्याच्या घरामध्ये पिकत असेल नसेल किंवा शेतामध्ये. तर हा गैरसमज आमच्या मनात घुसलेला की बाबा शेतकऱ्याला कोणी पोरगी देत नाही म्हणून. तर आम्ही दोघांनी ठरवलं आपल्याला आहे ना शेतकरी म्हणून दाखवायचं नाही. आपण काय दाखवायचं, आपण जरी गवंडी काम करू मिस्त्री काम करू काही काम करू आपण शहरात गेल्यासारखं दाखवायचं, गावाकरला दाखवायचं आम्ही खूप मोठ्या नोकरीला कामाला आहे, मस्त पगार पाणी चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आमच्या एकदम आरामशीर चालू आहे. आणि असं म्हणून गावात पण बातमी पसरली की पोरगं चांगलं कामाला आहे, समाजात लोकांना माहिती होईल पोरं चांगले कामाला आहे, जेणेकरून कोणी आपल्याला पोरगी देईल सोयरीक आपल्याकडे घेऊन येईल आणि अशा हेतूने आपलं लग्न जमल. बाकी आमचा दुसरा हेतू नव्हता की आमचा फक्त एकच हेतू होता शेतकऱ्याला कोणी मुलगी देत नाही आणि नोकरीवाले मुलगी देतात म्हणून आम्ही हा घोटाळा केला. शेतकऱ्याचा असूनही आम्ही नोकरीवाले दाखवले म्हणून आम्ही त्यात फसलो. आम्हाला आमची चुकी झाली, आम्हाला माफ करा. आणि असं कुणीही करू नये. शेतकरी कमी नाही, शेतकरी खूप मोठा आज जगाचा पोशिंदा आहे, चांगल्या प्रकारे त्याच्या शेतात कमवतो आणि सगळ्या जगाला तो खाऊ घालतो. जय जवान जय किसान.